बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर मोठी आहे। केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचे आरोप आता करण्यात आलेले आहेत। या दरम्यान आपण जर बघितलं तर 6 महिला डॉक्टरांनी डॉक्टर रवींद्र देवकर यांची तक्रार केलेली आहे। भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मुंबई महापालिका याशिवाय हॉस्पिटलच्या अंतर्गत तक्रार समितीने देखील चौकशीला सुरुवात केली असल्याचं बघायला मिळतंय। 6 महिला डॉक्टरांनी हॉस्पिटलचे डीन आणि फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटच्या प्रमुखांकडे तक्रार केलेली। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय केईएम मधील डॉक्टर आता निलंबित झाले, विनयभंगाचा आरोप करण्यात आलाय। काय सविस्तर माहिती आणि रुग्णालयाकडून काही या संदर्भात माहिती मिळालेली आहे का, काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच रुग्णालयातील 6 महिला डॉक्टरांनी डॉक्टर रवींद्र देवकर यांच्या विरोधात विनयभंगाचे आरोप केले होते। तशी तक्रार त्यांनी हॉस्पिटलचे डीन यांच्याकडे प्रथम केली होती। त्यानंतर मुंबईच्या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर रवींद्र देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल होतात तातडीने रवींद्र देवकर यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तसेच महापालिका प्रशासनातील हॉस्पिटलची अंतर्गत समिती असेल यांनी चौकशीला देखील सुरुवात केलेली आहे। दरम्यान आपल्याला माहिती मिळते की रवींद्र देवकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असून उद्या त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।